नमस्कार. छत्रपती संभाजी महाराज चरित्र कथा बघूयात. संभाजी राजांनी काठावरच्या नौका बघितल्या. संभाजींची नजर फिरली. पाहतो तर काय, आत्तापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलट त्या नावाडी नदीला मुकर्रब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चहोबाजूंनी संभाजी राजा रेखला गेला होता. चहोबाजूंनी यौवनाचं सैन्य भरलं. मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कडाडला मुकर्रब. खिचलो तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचा आणि संभाजींची नुसती मान वर उठायची. 4 पावलं मागं सरायचा तो. नाही जिगर झाली. अखेर मुकर्रब खानानं चहोबाजूंनी दोरखंड फेकले आणि संभाजी राजे जेरबंद झाले. मराठ्यांचा शिवछत्रपती अडकला. शिवपुत्र संभाजी मोघलांच्या कैदेत फसला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोघलांच्या पायात पडला, पण मस्तक ताटच होतं. छातीही तशीच, रगही तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता बघता मुकर्रब खानानं दस्त केलं संभाजी राजांना आणि रहुल्ला खानला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. मुकर्रब खानानं हे अंतर संभाजींना घेऊन चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरं केलंय. कुत्रं मागं लागल्यासारखं पळत होता, पण दुर्दैव मराठ्यांचं. किल्ल्याच्या तटाशेजारून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या वेशीवरनं संभाजीला नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला आपला राजा कैद झालाय कळेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं. औरंगजेबाला खबर द्यायला हेर धावत आला होता. हुजूर हुजूर, बडी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता, पीके तो नहीं आए, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकर्रब खान ने दस्त लिया. आला ताला की मेहरबानी, शब्बे रात को जश्न होना चाहिए. आखिर आ ही गया दक्खन का चूहा शिकंज में. अब दिखाएंगे उसको. लाया जाए उसे शानो शौकत से. पहना जाए तख्ता खुला. आतापर्यंत त्यांनी आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेललं असेल, आता त्यांच्या खांद्यावर तख्ता खुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातली असतील, आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगरं असलेली विदूषकी टोपी बांधा. आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी साखळदंडाने जखडावा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजवले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबनी संभाजी गिरफ्तार केलाय. आणि हुकूम निघाली धिंड. घुंगूर असलेली टोपी अडकवली, काटेरी साखळदंडाने जखडवलं, उंटाला बांधलं आणि निघाली धिंड. वाजत वाजत. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली असेल, कुणी सोसलं असेल. अरे मोघली छावणीत कल्लोळ कल्लोळ माजला होता आनंदाचा. आतुरले होते सारे. अरे 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमाखात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा? कसा दिसतो? कसा आहे तो? कोण कोण? अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, तर कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसा आहे, कसा आहे संभा? आणि निघाली धिंड वाजत गाजत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा. धप्प असा छातीवर आदळायचा. रक्ताची चिळकांडी, यातनेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगळायचं. उंट थय्या थय्या नाचायचा. अंगावरचे काटेरी साखळदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकानं संभाजीच्या अंगावर रेषा उठवायचं. रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. अरे मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सोसलं? अरे विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता, तर ऐशमध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सोसत राहिला सगळं? का सहन करत राहिला ही विटंबना? स्वराज्य अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी. इतका इतका अनन्वित छळ, इतके रक्ताळले होते संभाजी,
इतके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते की बस, जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची.